ओम नमो नर्मदाये. अध्याय 92. यमहास्य तीर्थ महात्म्य वर्णन. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय म्हणाले, राजेंद्र, त्यानंतर श्री नर्मदाच्या तटावर स्थित सर्व पापहारी अत्युत्तम यमहास्य तीर्थात जावे. राजा युधिष्ठिराने विचारले, ब्राह्मण श्रेष्ठ, पृथ्वीवर यमहास्य तीर्थ कसे झाले ते सांगावे, मला खूप उत्सुकता आहे. तेव्हा ऋषी सांगू लागले, हे महाप्रज्ञ राजकुमार, वा छान, तुम्ही खूप छान प्रश्न विचारला. पूर्वी एकेकाळी तुमचे पिता यमराजही पुण्यदायिनी श्री नर्मदात स्नान करावयास आले होते. युधिष्ठिर, धोबीने धुतलेल्या निर्मळ वस्त्राप्रमाणे ते धर्मराजही निर्मळ देही झालेत. निज निर्मळ शरीर पाहून आश्चर्यचकित होऊन यमराज हसत म्हणाले, पापबुद्धी मानव माझ्या यमपुरीत का आला आणि का येतात? मनुष्याने केवळ एका वेळा श्री नर्मदा स्नान केल्यास त्यास विष्णुपद प्राप्त होते. समर्थ असूनही जे पुण्यजल श्री नर्मदाचे दर्शन करत नाही ते जन्मापासूनच अंध व मृत पांगळे असतात. समर्थ असूनही पुण्यजल श्री नर्मदाचे दर्शन करत नाही. या कारणास्तव लोकशासन करणारे यमराज हसले होते. यमराजाने तेथे श्री शिवलिंग स्थापन करून स्वर्गास प्रस्थान केले. हे राजा, यमहस्येश्वर तीर्थात जो मनुष्य क्रोधावर ताबा मिळून जितेंद्रिय होऊन विशेषतः अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला परमभक्तीने उपवास करतो तो सर्व पापातून मुक्त होतो. हे युधिष्ठिर, रात्री जिथे जागरण तुपाचा दिवा लावावा, जागरण करून तुपाचा दिवा लावावा. हे केल्याने मनुष्याला जे फळ मिळते त्या संबंधी ऐका. असे केल्याने मनुष्य अगम्य श्रीकडे गमन, अभक्ष्य पदार्थाचे भक्षण व न पिण्यायोग्य पेयाचे सेवन होणाऱ्या पापातून मुक्त होतो. घेऊन जाण्यास अयोग्य वस्तू नेण्याने, जिचे दोहन करणे योग्य नसूनही तिचे दोहन करण्याने होणाऱ्या पापाचा श्री नर्मदा जलात स्नान केल्याने नाश होतो. तो मनुष्य कधी यमलोक पाहत नाही. हे राजा, भूतलावर पितृगणांच्या उद्धारार्थ ते अतिशय गुप्त तीर्थ आहे. यमहास्य तीर्थात दान करणाऱ्याला अक्षय फल प्राप्त होते. जे अमावस्येला क्रोधावर मात करून सुवर्णभूमी दान, तिळाचे दान, काळवटीच्या चामड्याचे दान तसेच तिळधेनू दानाने ब्राह्मणाचे पूजन करतात. याशिवाय जे शास्त्रविहित कर्तव्याचे पालन करणाऱ्या योग्य ब्राह्मणाला उत्तम हत्ती, घोडा, हल आदी सहित 2 बैल, कन्या, दुभती गाय, म्हैस देतात ते यमाजवळ जात नाही. हे युधिष्ठिर, यमराज प्रत्येक जन्मात त्यांच्यावर प्रसन्न राहतात. यमाचे वाहन रेडा आहे. म्हैस त्याची जननी आहे. म्हणून म्हैस दान केल्यास यमराज निश्चितच प्रसन्न होतात. पापयुक्त असूनही त्यांना पुन्हा यमलोक प्राप्त होत नाही. यामुळे म्हैस दान करणे उत्तम आहे. तिच्या शिंगामध्ये जल स्थापित करावे. प्रथम काळे वस्त्र तिच्यावर आच्छादावे. लोखंडाचे खूर बनवावे. तांब्याने पृष्ठभाग भूषित करावा. पूर्व दिशेत मिठाचा पर्वत, आग्नेय दिशेस गुळाचा पर्वत, दक्षिणेस कापसाचा पर्वत, नैऋत्य दिशेस तांदळाचा पर्वत, उत्तरेकडे सुवर्ण व ईशान्येला तूप स्थापित करावे. असे केल्यावर माझ्यावर यमराज प्रसन्न व्हावे असे ब्राह्मणासमोर उच्चारावे. हे श्रेष्ठ ब्राह्मण, महाभयंकर यमलोक, भयानक असिपत्र वन, महाभयंकर ज्वाळायुक्त यमचूल, भयंकर वैतरणी दुःखद कुंभपाक, महाभयानक काळसूत्र आणि यमल पर्वत, धारधार पर्वत, तैलयंत्र, महाभयंकर निश्वास सोडणारे महानाद करणारे कुत्रे, तसेच गिधाडे, घोर रौरव नरक हे सर्व यमलोकात ऐकले जाते. आपल्या कृपेने आणि त्या तीर्थाच्या प्रभावाने हे सर्व मला सुखद व्हावे. हे ब्राह्मण, या दानाच्या प्रभावाने शिवाय यमराजाच्या कृपेने मी जन्मोजन्मी नरकात जाऊ नये असे सांगावे. यमहास्य तीर्थाचे हे वर्णन जे पुरुष श्रवण करतात ते सुद्धा पापरहित होऊन यमलोक पाहत नाही. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील यमहास्य तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 92वा अध्याय पूर्ण झाला. ओम नमो नर्मदाये.